नमस्कार, मी स्नेहा. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आकाशात आपल्याला जे लहान तसेच मोठ्या आकारांचे तारे दिसतात, या ताऱ्यांचा समूह म्हणजेच नक्षत्र. नक्षत्रांमध्ये इतकी शक्ती असते की ते कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याचा कायापालट करू शकतात. आणि म्हणूनच प्रसिद्ध राज्यज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण साम टीव्हीवर नक्षत्रांवर बोलू काही ही मालिका सुरू केलेली आहे. या मालिकेच्या 4थ्या भागात आपलं स्वागत. श्री माधव गुरुजी हे आपल्यासोबत आहेत. गुरुजींचं सुद्धा स्वागत करूया. गुरुजी, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओत. आदेश. सरांशी चर्चा करणार आहोत. आज कुठली नक्षत्र आपण जाणून घेणार आहोत ते सुद्धा पाहणार आहोत. मात्र त्याआधी सरांची ओळख करून देते. श्री माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटरमार्फत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत राज्य ज्योतिषयांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करेन, ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आज मितीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यांच्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा सुद्धा आहे. श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य ते घराण्याची ज्योतिष विद्याशास्त्राची परंपरा पुढे अतिशय सुंदर पद्धतीने चालवतात. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. हे विशेष. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे त्यांचं पनवेल तसंच दादर इथे सुद्धा कार्यरत आहे. माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटायचं असेल तर आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी जाऊ शकता. तसंच प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सुद्धा शिवाजी पार्क दादर इथे आपण माधव गुरुजी यांना येऊन भेटू शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माधव गुरुजींचं मार्गदर्शन आता पुणेकरांना सुद्धा लाभणार आहे. पुण्यात सुद्धा माधव गुरुजी येत असतात. तसंच येत्या जवळपास जुलैमध्ये सर असणार आहेत. तिथे 8, 9 आणि 10 जुलैला सर पुण्यात असणार आहेत. आणि ज्यांना कुणाला त्यामुळे माधव गुरुजींना भेटायचं आहे, ज्या पुणेकरांना त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे, त्यांनी या तारखांना अपॉइंटमेंट बुक करू शकता. खाली तुम्हाला नंबर्स दिले आहेत, ते नंबर तुम्ही टिपून घ्या. चला तर मग सुरुवात करूया आपल्या चर्चेला आणि जाणून घेऊयात आजच्या नक्षत्रांबद्दल. गुरुजी, आज कुठली नक्षत्र आपण अभ्यासणार आहोत? आज मॅडम आपल्याला या नक्षत्रांचं बोलू काही या मालिकेमध्ये कर्क राशीमधलं येणारं पुष्य नक्षत्र, त्याच्यानंतर वृश्चिक राशीमध्ये येणारं अनुराधा नक्षत्र आणि मीन राशीमध्ये येणारं उत्तर भाद्रपदा नक्षत्र, या 3 नक्षत्रांवरती आपल्याला आज जाणून घ्यायचं, बोलायचं. नक्कीच. गुरुजी, या तिन्ही नक्षत्रांच्या अधिपत्याखाली कोणत्या व्यक्ती असतात? नाही मॅडम, याच्यामध्ये आपल्याला पहिले हे जाणून घ्यायला लागेल की ही नक्षत्र कुणाच्या आधिपत्याखाली आहेत, म्हणजे कुठल्या ग्रहाच्या आधिपत्याखाली ही नक्षत्र आहेत. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे की ह्या नक्षत्रांना फार मोठं महत्त्व आहे. का ती शनी ग्रहाची नक्षत्र आहेत, म्हणजे की बलाढ्य प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे की नवग्रहांमध्ये सर्वात जास्त पॉवरफुल आणि सर्वात जास्त म्हणजे की क्युरियासिटी असलेला ग्रह जर कुठला असेल तर ते शनी महाराज आहेत. की शनी महाराजांबद्दल कुठल्याही पत्रिकेवर भाकीत करताना पहिलं बघावं लागतं आणि मग शनी महाराजांची नक्षत्र. मग शनी महाराजांची नक्षत्र ही आहेत की पुष्य नक्षत्र, त्याच्यानंतर अनुराधा नक्षत्र आणि उत्तर भाद्रपदा नक्षत्र. मग त्याच्यामधलं कर्क राशीमध्ये म्हणजे चंद्राच्या राशीमध्ये हे कर्क राशीमध्ये येणारं हे नक्षत्र येतं पुष्य नक्षत्र. त्यानंतर मंगळाच्या वृश्चिक राशीमध्ये येणारं नक्षत्र येतं अनुराधा नक्षत्र आणि गुरुच्या मीन राशीमध्ये येणारं उत्तर भाद्रपदा नक्षत्र. ही शनी महाराजांच्या आधिपत्याखालची 3 नक्षत्र आहेत. गुरुजी, तुम्ही आता म्हणालात की पुष्य नक्षत्र किंवा शनी महाराजांचं नक्षत्र, तर यामध्ये काय वेगळेपण आहे? मॅडम, सर्वात मोठा वेगळेपणा म्हणजे ना की नक्षत्रांवर बोलू काही किंवा नक्षत्र हा विषय ज्यावेळेला सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये दीक्षा दिली जाते, म्हणजे भविष्य सांगण्याकरता किंवा भविष्य शिकवलं जातं, तुम्हाला अभ्यासक्रम शिकवला जातो पूर्णपणे, त्याच्यामध्ये जशी पंचांगाची ओळख करून झाल्यानंतर पंचांगाची एक ओळख होते आणि मग नक्षत्र शिकायला ज्यावेळेला घेता तुम्ही त्यावेळेला प्रदीर्घ अभ्यास म्हणजे की डीप स्टडी तुमचा चालू होतो. याच्यामध्ये जसं आपण पण बघितलं तर अगोदरच्या 3 भागांमध्ये आपण वेगवेगळ्या नक्षत्रांवरती बोललोय, म्हणजे लगभग आपण 9 नक्षत्रांवरती बोललोय, म्हणजे 27 मधले 9 नक्षत्र आपली बोलून झालेली आहेत. आणि मग त्याच्यानंतर आपण ही 3 नक्षत्र घेतली. का तर ही नक्षत्र आहेत हीच खूप महत्त्वाची आहेत, म्हणजे का तर ही शनी महाराजांची नक्षत्र आहेत आणि ज्याप्रमाणे ती नक्षत्र आहेत त्याप्रमाणे डेफिनेटली की त्याचं सगळ्या डेफिनेशन म्हणण्यापेक्षा त्यांचे होणारे परिणाम आणि त्यांच्यामध्ये असलेले अंगीभूत गुण हे बाकी नक्षत्रांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. आता याचं नॉर्मली जर आपण पहिलंच उदाहरण बघितलं तर पुष्य नक्षत्र, की एक पुष्य नक्षत्र ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं नक्षत्र आहे, म्हणजे प्रत्येकाला या नक्षत्राबद्दल परिचय आहे, परंतु हे शनी महाराजांचं नक्षत्र आहे.
आहे आणि मग आपल्याला माहिती आहे की याच्यावरती मुहूर्तांमध्ये फार महत्त्व येतं. म्हणजे की मुहूर्ताच्या ह्याच्यामध्ये बघितलं असताना जसं आपल्याला सगळ्यांना एक मुहूर्त माहिती आहे की गुरुपुष्यामृत योग, की आपण सगळेजण म्हणतो की अरे हा गुरुपुष्यामृत योग आहे आणि वर्षातून साधारण 3-1 वेळा हा मुहूर्त येतो सुद्धा की गुरुपुष्यामृत योग येतो. म्हणजे तर मग गुरुपुष्यामृत योग आपल्याला खूप हे त्याच्यामध्ये भावून सोडतो. पण या गुरुपुष्यामृत योग होण्याकरता जे पुष्य नक्षत्र गुरुवारी यावं लागतं त्याचं आधिपत्य कुणाचं आहे तर शनी महाराजांचं आहे. म्हणजे शनी महाराजांचे पुष्य नक्षत्र असून ते ज्यावेळेला गुरुवारी येतं त्यावेळेला त्याच्यामध्ये गुरुपुष्यामृत योग येतो. 3.5 मुहूर्तांना जेवढं महत्त्व आहे तेवढं महत्त्व या एका मुहूर्ताला दिलं जातं. हा गुरुपुष्यामृत योगामध्ये योग येतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु ह्याच्याबरोबर अजून पुष्य नक्षत्राचा एक योग येतो की ज्या दिवशी रविवार आणि पुष्य नक्षत्र हे एकत्र येतं त्यावेळेला रवी पुष्कर योग येतो. म्हणजे जसं तुम्हाला की हा योग माहिती आहे गुरुपुष्यामृत, तसा रवी पुष्यामृत योग पण येतो. रवी पुष्यामृत योग देखील गुरुपुष्यामृत योगा इतकाच पॉवरफुल असतो. कदाचित ते आपल्याला माहिती नसेल परंतु ह्याच्या पुढे आवर्जून तुम्ही रवी पुष्यामृत योग सुद्धा बघा, हा सुद्धा तितकाच पॉवरफुल आहे. म्हणजे तर मुहूर्तामध्ये की मुहूर्त बघायला पाहिजे का किंवा मुहूर्तावर काय आहे याच्याकरता आपण एक सेपरेट एपिसोड पण केलेला आहे. परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की ज्या वेळेला हा भविष्यशास्त्रामध्ये नक्षत्रांचा विषय चालू होतो, शिकवणं चालू होतं, त्याच्या वेळेला या नक्षत्रांपासून त्याचा टायपच बदलून जातो. म्हणजे जर शिकवायचा ढाचा असतो किंवा शिकवण्याचा एक क्रमांक आहे किंवा शिकवण्याचा एक बेसिक गोष्ट आहे की ती त्या नक्षत्रांमधली प्रामुख्याने सांगितली जाते, तो ढाचा जो आहे तो या 3 नक्षत्रांच्या बाबतीत पूर्णपणे बदलला जातो. का तर या नक्षत्रांच्या बाबतीमध्ये हे शिकवलं जातं की ही नक्षत्र प्रत्येक ठिकाणी म्हणजे उद्या ज्यावेळेला प्रश्न कुठले ड्रॉ करायचे आणि त्या दिवशी जर यातलं कुठलं नक्षत्र असेल तर त्या प्रश्न कुठली मधली आन्सर सुद्धा चेंज होतात. ज्यावेळेला तुम्हाला एखाद्या गोष्टी करता मुहूर्त आहे, माणूस विचारायला येणार आहे मी हे करू का नको करू, याच्यामध्ये माझं काय हे राहील किंवा एखाद्याची वस्तू हरवलेली असेल किंवा अन्य काही प्रश्न असतील ज्याला पूर्णपणे प्रश्न कुंडली बेस आहे किंवा तुम्हाला त्यावेळेला पंचांगाचा सहारा घ्यायचा आहे त्यावेळेला आवर्जून नक्षत्र बघायला लागतं. आणि त्यावेळेला ज्यावेळेला हे नक्षत्र येतं त्याच्या वेळेला ह्या नक्षत्रांवरती पूर्णपणे डिपेंड असतं की त्या गोष्टीचा रिझल्ट काय असेल आणि ही रिझल्ट देणारी नक्षत्र आहेत. त्याच्यामुळे ह्या नक्षत्रांपासून हे शिकवलं जातं की या नक्षत्रांवर काय करावं आणि काय करू नये. तुमच्या सगळ्यांना अजून विषयामध्ये इंटरेस्ट व्हावा आणि समजा लेट कोणी करंट जागा झाला असेल तर त्यांच्याकरता हे सांगायचं आहे की पुष्य, अनुराधा आणि उत्तर भाद्रपदा या 3 नक्षत्रांबद्दल आपण बोलतोय. का तर सरासरी एव्हरेजमधल्या म्हणजे उद्या 100 लोकांची आपण संख्या घेतली की 100 लोकांना आपण एकत्र एका हॉलमध्ये बसवलं, आपण विचारलं नाही की तुमच्या राशी कुठल्या आहेत किंवा तुमची नक्षत्र कुठली आहेत, तर 100रांचा आपण ज्यावेळेला बायोडाटा चेक करू त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की 60 लोक याच नक्षत्रांचे असतात. म्हणजे ओव्हरऑल या पृथ्वीवरती सर्वात जास्त या नक्षत्रांची लोक आहेत. त्याच्यामुळे ह्याबाबत बोलताना मी पुन्हा एकदा नक्षत्रांचा उच्चार केला की ह्या 3 नक्षत्रांबद्दल आपण बोलतोय. आता याच्यामध्ये हे समजावून घ्यायला पाहिजे की या नक्षत्रांमध्ये काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. आता गुरुपुष्यामृत योग आणि पुष्य नक्षत्र म्हणल्यावर आपल्याला एकदम आनंद होतो. निश्चित हे खूप शुभ आहे. म्हणजे हे नक्षत्र अत्यंत शुभ आहे. गुरुच्या याच्यामध्ये म्हणजे की कर्क राशीमध्ये चंद्राच्या हे नक्षत्र येतं आणि गुरुवारी ज्यावेळेला गुरुच्या प्रभावाखाली येतं. कालापुराणमध्ये असं म्हणलेलं आहे की शनी महाराजांनी जी दीक्षा घेतली म्हणजे त्यांनी संपूर्ण ज्ञान जे प्राप्त करून घेतलं ते ज्ञान संपूर्ण त्यांना बृहस्पती अर्थातच गुरुकडनं मिळालं. म्हणजे आणि गुरु या ग्रहाकडनं त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. तर गुरु शिष्य हा संवाद याच्यामध्ये येतो म्हणजे आणि तो अत्यंत शुभ धरला जातो. म्हणून मग गुरुपुष्यामृत योग येतो की गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतं. पण हे पुष्य नक्षत्र झालं, अनुराधा नक्षत्र झालं, त्याच्यानंतर मग तिसरं आपण विचारामध्ये घेतलं ते उत्तर भाद्रपदा नक्षत्र. तर या तिन्ही नक्षत्रांवरती काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे ह्या गोष्टी आपण जास्त समजून घ्यायला पाहिजेत. म्हणजे तर पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला धान्य खरेदी करायचं असेल, तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, तुम्हाला कपडे खरेदी करायचे असतील, अन्य कुठल्या गोष्टी तुम्हाला खरेदी करायच्या असतील, विशेष करून कमर्शियल म्हणजे की दुकानाचा गाळा खरेदी करायचा असेल किंवा कमर्शियल व्हेकल खरेदी करायचं असेल तर ह्या नक्षत्रांसारखा दुसरा चांगला दिवस नाही. 100% या नक्षत्रावरती तुम्ही खरेदी करा. तुम्ही म्हणजे की त्याच्यावरती पुरेपूर लाभ घ्याल. म्हणजे कपड्यांचा तुम्हाला पूर्णपणे चांगला लाभ होईल की ते कपडे टिकतील. धान्य तुमच्याकडे बहुमूल्य राहील की भरपूर वेळ ते धान्य टिकून राहील, त्याचा तुम्हाला व्यवस्थित वापर करता येईल, ते रुचकर राहील, ते चविष्ट राहील. आणि सोन्याचं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सोनं खरेदी केल्यानंतर ते सोनं लाभी पण व्हायला पाहिजे. जर सोनं लाभलं तर तुमच्याकडे सोनं वाढत जातं, अन्यथा सोन्यामध्ये घट येते, तुमच्यावर काही संकट येतात, ते सोनं तुम्हाला मॉर्गेज ठेवावं लागतं, अशाही गोष्टी घडतात. तर जे लाभी सोनं आहे ना ते या मुहूर्तामध्ये खरेदी करतात. तर या सगळ्या गोष्टी खरेदी करण्याकरता ही नक्षत्र खूप चांगली. आता या नक्षत्रावर काय करायचं नाही ते तुम्हाला सांगतो. या नक्षत्रावरती सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कुठलंही बांधकाम चालू करायचं नाही. जर कुठलंही बांधकाम तुम्ही या नक्षत्रावरती चालू करलं तर तुम्ही जवळजवळ विसरून जा की तुम्ही त्या घरामध्ये प्रवेश कराल. म्हणजे ते बांधकाम अडकवणूकच राहतं. कितीतरी राहिलेली कामं म्हणजे की अशी बांधकामामध्ये पूर्णच होत नाही. त्या ठिकाणी वास्तू व्हिजिटच्या निमित्ताने ज्यावेळेला मी जाऊन बघितलं तर त्या वास्तूमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. फक्त त्यांना विचारलं तुम्ही कधी चालू केलं, एक्झॅक्टली डेट सांगा. ते डेट काढली त्यावेळेला या नक्षत्रांमधली मिळाली. मग त्याच्या पुढचा उपाय केला त्यावेळेला ती कामं चालू झाली. तर शक्यतो या नक्षत्रांवरती बांधकाम कुठल्याही प्रकारचं चालू करणं टाळावं. आपल्याला घर घ्यायचं असेल आणि घराच्या बाबतीमध्ये आपल्याला नवीन घर घ्यायचं आहे, बुकिंग करायचं आहे, बांधायला सुरुवात करायची आहे,
100% तुम्ही या भानगडीमध्ये पडू नका. या नक्षत्रांमध्ये ते अजिबात म्हणजे अजिबात योग्य नाही. तुम्हाला स्वतःकरता वाहन घ्यायचं असेल, मगाशी म्हणून म्हटलं की कमर्शियल व्हेकल, तुम्ही टेम्पो घेत असाल, दुसरं कुठलं घेत असाल तुम्ही वाहन की ज्याचा कमर्शियल वापर करायचा आहे, एखादी गाडी तुम्ही टुरिस्ट परमिटनी घेणार आहात आणि टुरिस्ट करता बाहेर चालवणार आहात, तुम्ही या नक्षत्रावरती घ्या. पण तुम्हाला स्वतःला कार घ्यायची असेल तर 100% तुम्ही या नक्षत्रावरती घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस आहे की जॉईनिंग व्हायचं आहे, या नक्षत्रांवरती अजिबात जॉईनिंग होऊ नका. तुम्हाला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे, या नक्षत्रावरती अजिबात चालू करू नका. एक दिवस अगोदर जॉईनिंग व्हा, एक दिवस अगोदर व्यवसाय चालू करा, नाही तर एक दिवस नंतर चालू करा. एक छोटंसं उदाहरण याच्यामध्ये मॅडम द्यावंसं वाटतं की ज्यावेळेला दशरथ राजांनी प्रभू रामचंद्रांना बघितलं की आता प्रभू रामचंद्र मोठे झालेत आणि आता खरोखर राज्यकारभार ते करू शकतात, म्हणजे त्यावेळेला दशरथांनी सांगितलं वसिष्ठांना की किती दिवस अजून आपण म्हणजे की हा राज्यकारभार चालवायचा. राम आता स्वतंत्र आहे, राम आता पूर्णपणे म्हणजे की या सगळ्या गोष्टीला सक्षम आहे, तर आपण रामाचा राज्याभिषेक करूया. तर वसिष्ठांना इतका आनंद झाला की अरे रामाचं राज्य येणार, राम राजा होणार. ते म्हणले की राजा कधी करायचं, म्हणले तुम्ही सांगा, तुम्ही म्हणाल त्या दिवशी करू. आणि वसिष्ठांनी पंचांग बघितलं आणि त्याच्यामध्ये पुष्य नक्षत्रावरती मुहूर्त धरला की पुष्य नक्षत्रावरती राजा करू. दशरथ राजांनी सांगितलं की तुम्ही म्हणाल तेव्हा लवकरात लवकर रामाच्या हातामध्ये राज्य म्हणजे पूर्णपणे द्यायचं, राज्याभिषेक करायचा आणि आपण निवांत व्हायचं, हे माझं स्वप्न आहे म्हणून. आणि सगळीकडे आनंद व्यक्त झाला. तेवढ्यात नारद मुनींच्या कानावर ही गोष्ट गेली की रामाचा राज्याभिषेक पुष्य नक्षत्रावरती करणार आहेत. ते वसिष्ठांना येऊन म्हणले की अहो तुम्हाला पंचांग कळतं का, तुम्ही कुठला मुहूर्त काढलाय, अहो या मुहूर्तावरती कुठे होईल काय, शनी महाराजांचं नक्षत्र आहे, राम कधी राज्यावरती बसेल, अहो खूप कालावधी जाईल, त्याच्यामध्ये होणार नाही या मुहूर्तावरती. परंतु वसिष्ठ ऐकले नाही. ते म्हणले हो पुष्य नक्षत्रावरती आहे आणि रामाचं हे पुष्य नक्षत्र हे जन्म नक्षत्र आहे, त्यामुळे याबाबत अशी कुठलीही शंका येणार नाही, तू काहीतरी बोलू नकोस, तू जा, आम्ही खूप आनंदामध्ये आणि खूप गडबडीमध्ये आहे. शेवटी त्या ठिकाणून उठून नारद मुनी दशरथ राजाकडे येतात आणि दशरथ राजाला म्हणतात की तू तरी ऐक, अरे प्रभू रामचंद्र राजा व्हावी माझी स्वतःची इच्छा आहे, पण चांगल्या मुहूर्तावर करा तुम्ही. अशा मुहूर्तावर तुम्ही शनी महाराजांच्या नक्षत्रावर बसवत आहे, तो कधी होईल राज्याभिषेक कल्पना आहे का. परंतु दशरथ राजा होता ते गुरुप्रमाण, गुरुवचन, एकदा गुरुनी सांगितलं की ह्या दिवशी करायचं आहे, ते म्हणले मला तुम्ही देहत्याग करायला सांगा मी करेन, पण याच्यापर्यंत तुम्हाला एवढं सांगतो की मी त्यांची आज्ञा नाही हे करू शकत, डावलू शकत, मी पुष्य नक्षत्रावरतीच राज्याभिषेक करणार. पुढे पुष्य नक्षत्रावरती राज्याभिषेक ठरला आणि मग रामायणाचा पुढचा पार्ट तुम्हाला माहिती आहे की प्रभू रामराजा राजा व्हायच्याऐवजी वनवासाला गेले. 14 वर्ष त्याच्यामध्ये बेगली. निश्चितपणे प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला, पण त्याच्याकरता 14 वर्ष वाट बघायला लागली. असं हे पुष्य नक्षत्र आहे, असंच अनुराधा नक्षत्र आहे. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते की बघा आपल्याकडे भाद्रपद शुक्ल महिन्यामध्ये आपण गौरी आणतो, महालक्ष्मी आपल्या घरी आणतो गणपतीमध्ये. या गौरींचं जे आव्हान असतं म्हणजे गौरी ज्या घरी आणतो ना आपण, या 100% आणतो आपण कुठल्या नक्षत्रावरती, तर अनुराधा नक्षत्रावरती. या नक्षत्रावरती लक्ष्मी घरामध्ये आलेली खूप चांगली, परंतु या नक्षत्रावरती 100% कधीही कर्ज घेऊ नका. या नक्षत्रावरती कर्ज घेतलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कर्जबाजारी राहाल, पण ह्या नक्षत्रावरती जर तुम्ही कर्ज फेडायला सुरुवात केली तर 100% तुम्ही लवकरात लवकर कर्जातून मुक्त व्हाल. कितीतरी लोक मॅडम आमच्याकडे येतात आणि विचारतात की गुरुजी बाकी सगळं चांगलं आहे, फक्त कर्ज कसं फेटेल असं सांगा. आम्ही या नक्षत्रांमधले त्यांना वार लिहून देतो की तुम्ही हे नक्षत्र या तारखेला या वारी आहे, ह्या दिवशी तुमचा हप्ता नसेल तरी तुम्ही आवर्जून पैसे भरा, या नक्षत्रावरती भरायला सुरुवात करा, तुमचं कर्ज लवकर फेटेल. आणि 100% त्याचा अनुभव आहे की या नक्षत्रांवरती ज्यावेळेला तुम्ही कर्जाची परतफेड करायला घेता तुमचं कर्ज लवकर फेडतं. तेव्हा कर्जमुक्त होण्याकरता हे 3 नक्षत्र लक्षात ठेवा, पुष्य, अनुराधा आणि उत्तराषाढा. ह्या नक्षत्रावरती रिपे करायला सुरुवात करा, तुम्ही लवकर कर्जमुक्त व्हाल. नक्कीच. आणखी आपण इंटरेस्टिंग गोष्टी, रोचक माहिती गुरुजींकडनं या नक्षत्रांच्या बाबतीत जाणून घेणार आहोत. तसंच या नक्षत्राच्या अधिपत्या खाली येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचे आपण गुणविशेष जाणून घेणार आहोत, जो खूपच इंटरेस्टिंग असा भाग असतो या सगळ्या चर्चेतला. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आपलं स्वागत. माधव गुरुजी, आता माझा सगळ्यात आवडता प्रश्न आपल्या या मालिकेमधला तो म्हणजे या नक्षत्रांमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे गुणविशेष काय, कारण याबद्दल तुम्ही खूप भरभरून बोलता. या नक्षत्रांमध्ये मॅडम जे जन्मलेले व्यक्ती असतात ना, ह्या व्यक्तींच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर्वात बेस्ट म्हणजे की यांचं लव, म्हणजे एक इनोसंट लव आपण ज्याला म्हणतो ना, की एखाद्याचं प्रेम असतं बघा, म्हणजे की त्या माणसाचं म्हणजे त्याच्या कृतीमधनं, त्याच्या हसण्यामधनं, त्याच्या बोलण्यामधनं किंवा एखाद्या गोष्टीवरती त्याच्या प्रतिक्रियामधनं निव्वळ प्रेम दिसत असतं. म्हणजे तर त्याला जे इनोसंट लव आपण म्हणतो ना, की निष्पाप प्रेम, ते ह्या व्यक्तींकडनं तुम्हाला 100% मिळतं. म्हणजे की कर्क राशीमध्ये पुष्य नक्षत्र असेल, नाही तर मग वृश्चिक राशीमध्ये अनुराधा नक्षत्र असेल, मीन राशीमध्ये उत्तर भाद्रपद नक्षत्र असेल, तर या लोकांनी नुसतं असं बघितलं जरी ना तरी त्यांचं प्रेम लक्षात येतं. म्हणजे तर इनोसंट लव 100% यांच्याकडनं मिळतं. म्हणजे
म्हणजे भविष्यकार कायम या बाबतीमध्ये म्हणतात की जर प्रियकर प्रेयसी असतील आणि या दोघांमधला एक जण या नक्षत्रामधला असेल तर 7 जन्माचं प्रेम त्यांचं ह्या जन्मामध्येच होऊन जातं. म्हणजे की खूप सुंदर, म्हणजे क्वालिटी ऑफ लव्ह किंवा इनोसंट लव्ह हे या लोकांकडनं बघायला मिळतं. म्हणजे आणि प्रेमाची त्यांच्या बाबतीमधली म्हणजे की त्यांचं प्रेम हे खरंच खूप वेगळं असतं. म्हणजे त्यांनी एखादं लिहिलेलं लव्ह लेटर अक्षरशः म्हणजे आयुष्यभर माणूस सांभाळून ठेवेल इतकं सुंदर त्यांचं प्रेम त्याच्यामधनं व्यक्त होत असतं आणि त्यांना ते व्यक्तही खूप चांगलं करता येतं. तर हा एक बेसिक गुण या लोकांमध्ये सगळ्या शनीच्या नक्षत्रांमध्ये भेटतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लोकांमध्ये जाणवते ती म्हणजे प्रामुख्याने की यांच्या बाबतीमध्ये म्हणजे जसं एखाद्या गोष्टीवरती प्रगट होणं असतं किंवा एखाद्या गोष्टीवरती आपण पूर्णपणे म्हणजे की आपली प्रतिक्रिया देतो, तर तशा बाबतीमध्ये ना काळजी घेणं हा जो प्रकार येतो की खूप एखादा माणूस काळजीभाऊ असतो की तो खूप काळजी घेतो. तर काळजी कशी घ्यावी ना तर या लोकांकडनं शिकायचं. म्हणजे हे प्रचंड एखाद्याची काळजी म्हणजे प्रत्येकाचीच खूप काळजी यांना असते. इतकी काळजी असते की कमालीच्या बाहेर. म्हणजे की यांच्या कुटुंबामधलं कोण प्रवासाला निघालं तर मग त्या माणसाला शेवटी यांच्या फोनचा कंटाळा येतो. इतके फोन करणार म्हणजे तो तिकडनं घरनं निघाला की तो स्टेशनला पोहोचला की नाही फोन, अरे बाबा पोहोचला का स्टेशनला, हो पोहोचलो, अरे गाडी राईट टाईम आहे का, हो राईट टाईम आहे, अरे मग बसायला सीट मिळाली का तुला, मग विंडो सीट मिळाली का, अरे मग तिकडे ऊन तर नाही येते ना. म्हणजे एवढी काळजी यांना पाठीमागे असते. म्हणजे त्याच्या पाठीमागे निर्विवाद काळजी भाग असतो. पण इतकं काळजी ना की या लोकांना आम्ही काळजीभाऊ सरकार म्हणतो की ते सदैव काळजीमध्येच. म्हणजे याची काळजी कर, त्याची काळजी कर, त्याची काळजी कर. तर काळजी या लोकांचा एक मोठा गुण असतो. म्हणजे कधी कधी पेशंटच्या बाबतीमध्ये किंवा घरच्या लोकांच्या बाबतीमध्ये या लोकांची खूप प्रिकॉशन असते. ते काळजी खूप सुंदर घेतात. आता टूरच्या निमित्ताने ट्रिपच्या निमित्ताने माझ्याबरोबर एवढी लोकं असतात म्हणजे जवळजवळ एका ट्रिपला नाही म्हणलं तरी 108च्या वरतीच लोकं असतात. म्हणजे कारण प्रत्येक ठिकाणी आपले धार्मिक याग वगैरे असतात तर त्या अनुषंगाने मिनिमम 108 लोकं बरोबर असतात. आता 108 लोकं बरोबर असल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मॅक्झिमम लोकं या नक्षत्रांमधली येतात म्हणजे किंवा बघायला मिळतात. तर या नक्षत्रांमधली लोकं बरोबर असतात. तर ती बाकीच्या लोकांची काळजी घेतात ना की आपलं टेन्शन रिलीफ होऊन जातं. आपल्याला काय बघावं लागत नाही, आपल्याला माहिती आहे लोक आहेत ना त्यांची काळजी घेतील. तिसरा महत्त्वाचा गुण या लोकांमध्ये येतो तो म्हणजे की प्रचंड शंका यांच्या मनामध्ये. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये झालं ना तर शंकेखोर आणि संशय प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे एकदम छोटी 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 शंका या लोकांच्या मनामध्ये येते आणि ते इतके शंकाखोर असतात ना की त्या शंकेमुळे ना समोर सगळं म्हणजे पंचपक्वान्नाचं ताट असेल ना त्या ताटाचा या लोकांना म्हणजे की असं तेवढा अनुमत किंवा तेवढा त्याचा आनंद नाही घेत आहेत. कारण त्यांच्या मनामध्ये नुसती शंका. म्हणजे ते प्रवासाला निघाले तरी ते पहिले विचारणार गुरुजी गाडी राईट टाईम येईल ना, हो गाडी राईट टाईम येणार आहे. गाडी आली की मला पुढची सीट मिळेल ना बसायला, मग मला पुढची सीट मिळाली पाहिजे, मग मला विंडो सीट मिळाली पाहिजे, मग ड्रायव्हर गाडीचा व्यवस्थित आहे ना, आपण वेळेवर जाऊ ना, मध्ये ट्रॅफिक नसेल ना. इतक्या शंका की कमालीच्या बाहेर. जसं काय म्हणजे की हे सगळे काही करणार आहेत. तर एवढ्या शंका या लोकांच्या मनामध्ये असतात. म्हणजे परंतु दुसरी एक गोष्ट असते की हे लोक कायम कल्पतरूच्या छायेत असतात. म्हणजे यांचं जीवन इतकं सुंदर असतं की अप्रतिम. म्हणजे पुष्य नक्षत्र म्हणल्यानंतर तुम्ही काय विचार करता की जसं आपण म्हणतो ना की लक्ष्मीपुत्र, तर लक्ष्मीपुत्र असतं किंवा अनुराधा नक्षत्रामधली स्त्री खरोखरी लक्ष्मी समान असते. म्हणजे दिसायलाही सुंदर, तिच्या हातामध्ये ज्या घरामध्ये ती असते तिच्या वडिलांकडनंही ती श्रीमंत असते, निर्विवाद ती पुढे नवऱ्याकडे गेल्यानंतर सुद्धा श्रीमंताच्या घरामध्ये असते. तर म्हणजे असं प्रॉपर्टी आणि याच्या बाबतीत काही कमी नसतं. म्हणजे जसं एखादं म्हणजे की सोना चांदीची पेढी आहे आणि त्या पेढीवरती शेठजी बसलेला आहे तर तो शेठजी म्हणजे पुष्य नक्षत्र. त्याच्यानंतर एखाद्या ठिकाणी बँकेमध्ये बँक मॅनेजर बसलेला आहे की अख्खी बँक त्याच्या आधिपत्याखाली आहे, त्याच्या कायद्याखाली आहे किंवा त्याच्या अनुग्रहाखाली आहे, तर तिथे बसलेलं असतं ते अनुराधा नक्षत्र. असे कायम मोठ्या हुद्द्यावरती हे लोक भेटतात किंवा अशा चांगल्या ठिकाणी लोक भेटतात. किंवा मॅक्झिमम तुम्ही बघाल तर या याच्यामधली लोक ही चांगल्या आध्यात्मिक योगांवरती सुद्धा भेटतात. त्याचबरोबर म्हणजे सोना चांदीचे व्यापारी झाले, मंत्र्यांची मुलं झाली किंवा मंत्री झाले, हे सगळे या राशींमध्ये ह्या नक्षत्रांमध्ये जन्माला आलेले असतात. त्यामुळे निश्चितपणे म्हणजे की एक मोठ्या हुद्द्यावरती हे लोक पोचलेले असतात. परंतु या लोकांच्या बाबतीमध्ये आम्ही काय म्हणतो की कल्पतरूच्या छायेत. म्हणजे या लोकांनी विचारलं की आमचं भविष्य कसं आहे, त्यांना एवढंच सांगायचं तुम्ही कल्पतरूच्या छायेत आहे, तुम्हाला काय कमी आहे. आणि खरं तसंच असतं. म्हणजे आपण म्हणतो ना एखादा माणूस जन्मतानाच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला असतो किंवा एखाद्या माणसाच्या याच्यामध्ये नाही त्याचं नशीबच खूप चांगलं आहे, तर ती सगळी लोक या नक्षत्रांमधली असतात. फक्त प्रॉब्लेम असा असतो की कल्पतरूच्या छायेमध्ये, तर कल्पतरूच्या छायेमध्ये बसल्यानंतर तुम्ही त्याप्रमाणे अपेक्षा करायला पाहिजे. म्हणजे एक माणूस कल्पतरूच्या छायेत बसला, त्याला वाटलं अरे पंचपक्वान्न मिळेल का, लगेच ताट आलं. मग त्याला वाटलं की अरे इथे मला असं टेकून लोड मिळेल का, तर लोड मिळालं, लगेच तो टेकून बसला. मग जेवण पूर्ण झाल्यावर त्याला असं वाटलं अरे एखादं चांगलं गार पाणी मिळेल का, पाणी मिळालं. मग त्याला वाटलं एखादं छान पान मिळालं, मुखवास मिळालं तर किती मस्त होईल, तो पण मिळाला. मग ते म्हणल्यावर त्याला वाटलं की असं गादी मिळाली असते ना तर पाय लांब केले असते, मग गादी मिळाली. मग या सगळ्या गोष्टी जशा ह्या लोकांच्या मनामध्ये येतात ना तशा ॲक्सेप्ट होतात. पण पुढे जाऊन त्याला असं वाटलं की अरे मी सगळं मनामध्ये मागतोय, त्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात, मग इथे भूत तर नसेल ना. आता कल्पतरूच्या छायेत आहे, मनामध्ये विचारायला लगेच भूत पण प्रगट झालं. भूत प्रगट झाल्यावर तो म्हणला अरे हे काय, हे तर भूत आहे, म्हणजे हे सगळं मायावी आहे, म्हणजे इथे ब्रह्मराक्षस पण असेल. ब्रह्मराक्षस पण प्रगट झाला. मग याच्या मनात त्याला अरे तो मला मला खाणार तर नाही ना, लगेच त्याने त्याला उचलला आणि खाऊन टाकला. म्हणजे शेवटी सगळी सुखं
आहेत, परंतु शंका काढत बसलात तर त्या शंकेमधनं काही मिळत नाही. म्हणजे ते यांचा शंकाखोर स्वभाव असतो, त्याच्यामुळे हे लोक तेवढा लाभ नाही घेऊ शकत, एवढाच त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम येतो. पण बाकी यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर हे ऑलवेज कल्पतरूच्या छायेमध्ये असतात. आणि अजून महत्त्वाची गोष्ट जर याच्यामध्ये सांगायची झाली तर याच्यामधली माणसं, म्हणजे जर तुम्ही माणसं ऐकायला याच्यामधली तर तुम्हाला कळेल की हे नक्षत्र काय. जसं पुष्य नक्षत्रामध्ये मी मगाशी बोलताना सांगितलं, प्रभू रामचंद्राचा जन्म आहे, लता मंगेशकरांचा जन्म पुष्य नक्षत्रामधला आहे, राज कपूरांचा जन्म जे आहे राज कपूर यांचा पुष्य नक्षत्रामधला आहे. अनुराधा नक्षत्रामध्ये जर आपण घेतलं तर अनुराधा नक्षत्रामध्ये सरदार वल्लभभाई पटेल आहेत, सरदार वल्लभभाई पटेलांचा जन्म येतो. राजे शहाजी म्हणजे शिवाजी महाराजांचे पिता हे सुद्धा या नक्षत्रांमधल्या म्हणजे शनीच्या नक्षत्रांमध्येच जन्माला आलेले आहेत. मोहम्मद रफी ह्या नक्षत्रांमध्ये जन्माला आलेले आहेत. तर ह्या सगळ्या व्यक्ती या नक्षत्रांमध्ये जन्माला आलेल्या आहेत की जेणेकरून तुम्ही समजू शकता की यांचं लाईफ कसं होतं. आणि याच नक्षत्रामध्ये तुम्ही जन्माला आलेला आहात तर तुमचं लाईफ कसं असेल. नक्कीच माधव गुरुजी, खरं तर आणखी प्रश्न मनात होते, पण मात्र आता आपल्याकडे वेळ नाही आहे, त्याच्यामुळे आपण ते घेऊ शकत नाही आहोत. पण खूप छान चर्चा झाली. विशेषतः तुम्ही गुणविशेष खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेत. मुळात शंकाखोर स्वभाव असतो यांचा, आणि मुळात मला असं वाटतं की शंकाच ही समस्या असते यांची. नाही, समस्यांच्या बाबतीमध्ये या लोकांचा विचार केला तर यांच्या आयुष्यामध्ये एक प्रामुख्याने समस्या असते. ती महत्त्वाची समस्या म्हणजे की यांना कधीही यांच्या कर्तृत्वाची जाणीव नसते. म्हणजे तो एक शाप समजा की जो शाप हनुमानाला होता, हनुमानाला असं होतं की त्याच्याकडे किती ताकद आहे, त्याच्याकडे किती शक्ती आहे, तो काय करू शकतो, या गोष्टीची कोणीतरी त्याला जाणीव करून द्यावी लागायची. ज्यावेळेला ती जाणीव कोणी त्याला करून द्यायचं ना, त्याच वेळेला तो गोष्ट करायचा. आता जांबुवंत महाराज हे कायम हनुमंतरायांच्या बरोबर होते आणि जांबुवंत महाराज वेळोवेळी त्यांना प्रत्येक गोष्टीची आठवण करून द्यायची की अरे तू उडू शकतोस, अरे तू हवेमध्ये पोहू शकतोस. आणि मग त्यानंतर हनुमंतराया करायचे. एक्झॅक्टली तो श्राप किंवा त्याच बाबतीमधलं म्हणजे की समस्या ह्या लोकांच्या जीवनामध्ये असते की या लोकांना कधीही स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव नसते की हे लोक काय करू शकतात. यांच्या कमाल आणि किमान मर्यादा यांना कधीही कळत नाही. त्यामुळे यांना ऑलवेज लाईफमध्ये असा माणूस लागतो जो वेळोवेळी यांना जागृत करेल, की वेळोवेळी यांना जागृत करेल, वेळोवेळी यांना सांगेल की अरे तू हे कर, अरे तू हे करू शकतो. आणि मग डेफिनेटली हे लोक ते करतात आणि त्याच्यामध्ये पुढे जातात. दुसरं म्हणजे की ह्यांच्या याच्यामध्ये जाणीव करून झाल्यानंतर सुद्धा हे लोक इतके आळशी असतात की आळस हा मोठा भाग, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये लेट गो, प्रत्येक गोष्टीमध्ये पोस्टपोन करायचं. आज नाही रे उद्या करू, उद्या नाही रे परवा करू. माहिती असतं याचं काम आपल्याच्याने होणार आहे, आपण करू शकतो, पण ते माहिती पडल्यानंतर सुद्धा हे लोक डिले करत राहतात, प्रत्येक गोष्टीमध्ये लेट करत राहतात, आळस करत राहतात. तर तो लेट गो तुमच्यामधला गेला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीला तुम्हाला माहिती आहे की ॲस्ट्रॉलॉजी हे मार्गदर्शनाचं शास्त्र आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती उपाययोजना देखील ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहेत. तर ह्या बाबतीमधलं प्रामुख्याने बघायचं आलं की ह्या समस्यांवरती यांच्याकरता उपाय काय असतात. तर एक आहे ना, अकरामुखी रुद्राक्ष यामध्ये खूप प्रभावी येतो. जो अकरामुखी रुद्राक्ष वापरून हे निश्चितपणे या समस्यांवरती विजय मिळवू शकतात. याच्याबरोबर कुबेर लक्ष्मी यंत्र येतं. हे कुबेर लक्ष्मी यंत्र या लोकांना विशेष करून लाभदायक राहतं. जे कुबेर लक्ष्मी यंत्र पूजनामध्ये ठेवून त्याचा पूर्णपणे आशीर्वाद हे प्राप्त करून घेऊ शकतात आणि यांच्या आयुष्यामध्ये 100% प्रगती करू शकतात. यांच्या आयुष्यामध्ये ती जाणीव होऊ शकते की हे काय करू शकतात, आणि ती जाणीव करून झाल्यावर निश्चितपणे ती प्रगती हे आत्मसात करू शकतात. त्या प्रगतीवरती हे पूर्णपणे चालू शकतात. नक्कीच अतिशय रोचक चर्चा माधव गुरुजी पुन्हा एकदा या तिन्ही नक्षत्रांवर झालेली आहे. या चौथ्या भागात तुम्ही इथे आलात आणि या मार्गदर्शनासाठी तुमचे खूप खूप आभार. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. यानंतर आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन अशा काही इंटरेस्टिंग विषयांसह. तोपर्यंत नमस्कार.